असं आहे की दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लॉच्या विषयामध्ये LLBच्या म्हणजे बॅचलर ऑफ लॉ ही जी परीक्षा असते त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करावा असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव संमत देखील झाला होता. पण इथल्या टीचर्स असोसिएशननी विरोध केला की मनुस्मृती आणि कायदा याचा संबंध काय. आम्ही जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा आम्ही पूर्वाश्रमीचे त्यांचे वाक्य आठवून देत असतो. जेव्हा संविधान निर्माण होत होतं तेव्हा मनुस्मृतीच्या पुरस्कर्त्यांनी संविधानाला विरोध केला होता आणि मनुस्मृती हेच भारताचं संविधान असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आज त्या मनुस्मृतीला मानणारे महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि दिल्लीत सुद्धा बसलेत. दिल्लीच्या LLBमध्ये लॉमध्ये मनुस्मृतीचा अभ्यास करावा आणि कायद्याच्या दृष्टीने मनुस्मृती हा अभ्यास करावा असं म्हणणं या देशाचं दुर्दैव आहे. नाही असं आहे की मनुस्मृतीचं नाव घेणं, त्याचे श्लोक, त्याचे कायदे हे कुठल्या मानवी जीवनामध्ये आपण जगतो आहोत. स्त्रीला पशुची वागणूक द्या अशी म्हणणारी मनुस्मृती कायदा होऊ शकते का. स्त्रीचा उपभोगाची वस्तू म्हणून वापर करा असं म्हणणारी हे मान्य होऊ शकतो का. आणि तो भिडे तर त्याच्यावरती कर म्हणे मनू माझा तुकाराम आणि ज्ञानेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे मनू माझा असं जेव्हा भिडे म्हणतो तेव्हा यांची मानसिकता काय ते बघा. आणि त्या भिडेला कुठल्याही प्रकरणात कधी अटक होत नाही. तो आपल्या स्वातंत्र्याला वांझोटं म्हणतो, दळबद्री म्हणतो, काय वाटेल ते म्हणतो. अरे स्वातंत्र्य आपल्याला हजारो जणांनी आपले संसार उद्ध्वस्त करून दिलेलं आहे. हे भिडेसारख्या बोलघेवड्या माणसांनी दिलेलं नाही आहे. सर दुसरीकडे आता आपण पाहतोय की भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे मतदानासाठी विधान भवनात आलेले आहेत. मागे एकदा जेव्हा अनिल देशमुख अटकेमध्ये होते त्यांना विरोध केला होता, त्यांना मतदान करून दिलं नव्हतं. पण आता गणपत गायकवाड हे मतदानासाठी आले, तुम्ही कसं पाहता. आता ह्याच्याबद्दल काही बोलण्याचं मला या विषयामध्ये काही स्वारस्य नाही. अनिल देशमुखांना मतदान करू दिलं नव्हतं नाही, कोर्टाने नाकारलं. आता कोर्टाने त्यांना मान्यता दिली. अरे कोर्टाचे काय अधिकार, कोर्ट हे करेल ना, आपण कसं बोलणार कोर्टावरती. आमचे तिन्ही उमेदवार विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे. दिल्ली विद्यापीठ के कायदा विभाग ने LLB के कोर्स में मनुस्मृति का कायदा इस विषय पे ये विषय शामिल कर लिया था. फिर टीचर्स का एक बड़ा आंदोलन खड़ा हुआ और उसके बाद उसको फिर निकाला गया. अब मनुस्मृति का कायदा कानून और लॉ के अभ्यासक्रम में शामिल कर लो, इतनी गंदी मानसिकता किसकी है. मनुस्मृति की सोच रखने वाले आज भी भारत में जिंदा है. यही अफसोस की बात है. जो स्त्री को दास्य समझती है, दास्य संस्कृति को बढ़ावा देती है, स्त्री को उपभोग का वस्तु समझती है, ऐसी मनुस्मृति को हम मान कैसे सकते हैं. डराते हुए का ये नजर आ रहा है, तो इसे आप किस तरह से आप देख रहे हो और क्या कहेंगे. पूजा खेड़ेकर हमारे जो बच्चे UPSC में बैठते हैं उनका संस्थाओं से ऊपर से पूरा भरोसा उठ रहा है. नीट के पेपर लीक हो रहे हैं, MPSC के पेपर लीक हो रहे हैं. पूजा खेड़ेकर जैसे पैसे वाली औरत UPSC के माध्यम से IAS बनती है. क्या हो रहा है भारत में. ये भारत ने ऐसे बड़े बड़े ICS ऑफिसर देखे हैं जिन्होंने दुनिया का इतिहास लिखा है. राम प्रधान, एक ज़माने में मोरारजी देसाई, ये ICS ऑफिसर थे. और ये पूजा खेड़ेकर. और मेरे ख्याल से इसमें केंद्रीय मंत्री का भी हाथ है ऐसा बोला जाता है. बड़े शर्म की बात है.
इस देश के विद्यार्थियों में जो नैराश्य आएगा उसके लिए जिम्मेदार ये सरकार होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।